वेगळा टॉपिक बघतोय. म्हणजे आता आपण खूपसं मॅथ्स केलं ना, आता आपण बघतोय फिजिक्स. ठीक आहे, आपण सायन्स घेतो तर आपल्याला मेनली 4 सब्जेक्ट असतात: फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायो. ठीक आहे, तर आपण मॅथ्सचा एक टॉपिक आपला झालेला आहे अँगल अँड मेजरमेंट्स. आज आपण फिजिक्सवरती येणार. इंटरेस्टिंग टॉपिक आहे, सगळ्यांनाच आवडतं, सगळ्यांनाच क्युरिओसिटी असते फिजिक्स बाबतीत. आणि तेवढंच सगळ्यांना एक भीती पण असते, कारण बघा भरपूर गोष्टी असतात फिजिक्समध्ये ज्या आपल्याला नीटच्या नाही समजत आणि त्याच्यामुळे आपल्याला खूप प्रॉब्लेम होतो नंतर. समजतंय? तर आपण फिजिक्स आपण एवढं चांगल्या पद्धतीने घेतो की म्हणजे तुम्हाला सगळंच इमॅजिन करून बघायला लावतो. ठीक आहे, तर आजची आपली जी हा जो टॉपिक आहे ग्रॅव्हिटेशन, आपल्या चॅप्टरचं नाव बघू शकतो ग्रॅव्हिटेशन. आता ग्रॅव्हिटेशन, ग्रॅव्हिटी हे सगळं बोललं का सगळ्यांना एक क्युरिओसिटी असते. सगळ्यांना असं वाटत असतं की मला काहीतरी नवीन समजेल, मला काहीतरी नवीन समजेल. तर तेच आहे, आपण हा जो तुम्हाला 11th ला चॅप्टर आहे तो आधी 12th ला ग्रॅव्हिटेशन, तो आता तुम्हाला 11th ला गेलेला आहे न्यू बुक प्रमाणे. ठीक आहे, तर आपण बघूया ग्रॅव्हिटी बद्दल. मी तुम्हाला थोडंसं एक माहिती सांगेल, थोडीशी तुमची अजून क्युरिओसिटी वाढेल. समजते? माझं काम हेच असतं नाही. फिजिक्स जेव्हा मी कधी शिकवणार तर तुम्हाला पहिले एवढी त्याची माहिती देणार, एवढी त्याची इन्फॉर्मेशन देणार की तुम्हाला त्याच्याबद्दल आधीच क्युरिओसिटी तयार होते आणि त्या क्युरिओसिटीमध्ये आपण आन्सर जे काय आहे ते लर्न करणार. कळतंय? चला मग आपण जरा ग्रॅव्हिटी बद्दल बघूया. आन्सर तर आपण नंतर बघूया काय आहे काय नाही, पण ग्रॅव्हिटी म्हणजे आपल्याला काय माहिती आहे बघा. सगळ्यांना ग्रॅव्हिटी म्हणजे काय माहिती आहे? एक जोक आहे. ठीक आहे, की एक कोणतरी सायंटिस्ट आहे न्यूटन नावाचा, तर तो बसलेला झाडाखाली. ठीक आहे, आणि त्याच्यावरती त्याच्यासमोर एक ऍपल पडला, तर त्याला वाटलं की अरे हे ऍपल खालीच का पडलं, जमिनीवरच का फॉल झालं, ते वर का नाही गेलं. तेव्हा त्यांनी जो विचार केला त्याला सगळ्यांनी नाव दिलं ग्रॅव्हिटी, म्हणून ते ग्रॅव्हिटी आहे. समजतंय? मग आता ग्रॅव्हिटीची बेसिक कन्सेप्ट काय आहे, ग्रॅव्हिटी कुठे कुठे असते, ग्रॅव्हिटी कशासाठी आहे. तर बघा ग्रॅव्हिटी म्हणजे काय, आपण जमिनीवरती उभे आहोत ना सध्या सगळे, कोण एक सेकंडसाठी जम्प मारा, तुम्ही मारून बघा, लेक्चर चालू असताना पण मारून बघा, तर तुम्ही लगेच खाली येणार. तुम्ही अशा हवेतनं वर निघून जाणार का? नाही जाणार. ग्रॅव्हिटी आपल्याला काय करत असते, नेहमी टुवर्ड्स द अर्थ, फोर्स ऑफ अट्रॅक्शन तिचा असतो, म्हणून आपल्याला ती नेहमी खाली खेचत असतं. समजतंय? आता जर आपण ग्रॅव्हिटी आपण जे बघणार आहोत ऍक्च्युली, तर ते त्या टॉपिक मध्ये येऊया. कळतंय? तर बघा कसं असतं. आता तुम्ही ग्रॅव्हिटी कुठे बघताय, तर मी तुम्हाला एक साधा क्वेश्चन करतो की जो सन आहे, सन जो आपल्याला लाईट देतो, तो किती टाइम्स ऑफ आपल्या अर्थच्या मोठा आहे, किती टाइम्स ऑफ अर्थच्या मोठा आहे. आणि त्याचं आता तुम्ही विचार करा, अर्थची जर आपली एवढी ग्रॅव्हिटेशनल फील्ड आहे एवढ्या माससाठी, एवढ्या वेटसाठी, तर तुम्ही विचार करा सनची किती असेल सनची. समजतंय? मग तुम्ही कधी विचार केलाय का सन तर एवढा मोठा आहे आणि अर्थ त्याच्यासमोर आपली एवढीशीच आहे, मग तो सन आणि हा अर्थ, एक सनची ग्रॅव्हिटेशनल फील्ड अर्थला आतमध्ये का नाही घ्यायचं, ती तिकडेच का आहे, दरवेळेला ती अशी गोलच का फिरते, अशी का नाही फिरते, सगळ्यांना प्रॉपर घ्यायचं. बघा सगळ्यांना आहे ना आतापर्यंत एकच गोष्ट माहिती असते, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता मी त्याच्यामध्ये एक शब्द एक वर्ड ऍड करतो, नीट समजून घ्या. ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. तुम्ही 10th मध्ये, 9th मध्ये, 8th मध्ये सगळीकडे बघितलं असेल, जर अट्रॅक्शनचा फोर्स असेल तर रिपल्शनचा पण असेल. म्हणजे मॅग्नेट बेसिकली, की फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल तर फोर्स ऑफ रिपल्शन पण असतं. मग सेम आपल्या इथे असं असतं ग्रॅव्हिटी बद्दल. काय बघायला तो कन्सेप्ट, म्हणजे तुम्ही आता समजणार, तुम्हाला काय वाटणार अरे हा ग्रॅव्हिटी आहे म्हणून आपण जमिनीवर आहोत. तर बघा कसं असतं, जेव्हा एखादं प्लॅनेट आहे आणि सन आहे तर त्याच्यामध्ये काय असतं की प्रत्येकाला, म्हणजे आता समजा आपण सन बघितलं तर सनला स्वतःची ग्रॅव्हिटेशनल फील्ड असणार, मून बघतोय तर मूनला ग्रॅव्हिटेशनल फील्ड असणार, अर्थ आहे तर अर्थला ग्रॅव्हिटेशनल, जे काही प्लॅनेट आहेत, जे काही स्टार्स आहेत त्यांना सगळ्यांना आपल्या ग्रॅव्हिटेशनल फील्ड आहे. मग आता सन आहे जो एवढा मोठा आहे आणि इकडे तुमची अर्थ आहे जी छोटी, मग तो तिला आतमध्ये का नाही घ्यायचं. तर बघा जसं सनचं ग्रॅव्हिटेशनल फील्ड आहे तसं अर्थचं पण आहे, म्हणून काय होतं, याच्याकडे पण फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, याच्याकडे पण फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, याच्याकडे पण फोर्स ऑफ रिपल्शन आहे आणि याच्याकडे पण, म्हणजे दोघांकडे दोन्ही फोर्सेस आहेत, फोर्स ऑफ अट्रॅक्शन पण, फोर्स ऑफ रिपल्शन पण, फोर्स ऑफ अट्रॅक्शन पण आणि फोर्स ऑफ रिपल्शन पण. समजतंय? त्याच्यामुळे ना कोण कोणाला आतमध्ये खेचत ना बाहेर. पण थोडं हे गोष्ट पण समजून घ्या. आता तुम्ही एक गोष्ट लॉजिकली विचार करा, अर्थ एवढीशी आहे आणि सन एवढा मोठा आहे, तर असं होणार का की त्याचं ग्रॅव्हिटेशनल फील्ड त्याच्यावरती ऍक्ट करणार नाही, असं नाही. पण त्याच्यासाठी एक टाइम जातो. म्हणजे मी तुम्हाला सांगेन की 1000 वर्षानंतर, बघा किती बोलतोय, 1000 वर्षानंतर, थाउजंड्स ऑफ इयर नंतर आपली अर्थ ती सनकडे जास्तीत जास्त 1 ते 2 किलोमीटर पुढे जाते. समजते तुम्हाला मी किती बोलतोय, 1000 म्हणजे थाउजंड्स ऑफ इयर मध्ये फक्त एवढीशी डिस्प्लेसमेंट होते. कळतंय? एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन प्रत्येकाच्या कॅल्क्युलेशन नुसार बदलतात, पण ऑन एन ऍव्हरेज एवढं आहे की 1000 म्हणजे थाउजंड्स ऑफ इयर मध्ये अर्थची डिस्प्लेसमेंट टुवर्ड्स द सन एवढी होऊ शकते.
समजतंय? हे खूप आपण असे कन्सेप्ट ऐकल्यावरती आपल्याला भीती वाटायला लागते, अरे यार खरंच कधीतरी आपण आतमध्ये जातो, पण त्याला थाउजंड्स ऑफ इयर आहे. का? कारण त्याची बघा अर्थची ग्रॅव्हिटेशनल फील्ड वाढत जाते. का? कारण त्याच्यामध्ये मिनिटाला 17 ते 18,000 न्यूक्लिअर बॉम्ब फुटतील एवढी एनर्जी बनते त्याच्यामध्ये. समजते? एक न्यूक्लिअर बॉम्ब फुटलेला तर तेव्हा एवढी अमाऊंट ऑफ एनर्जी तयार झाली की तिथले लोक अजून पण त्यांना हे करतात. तुम्ही विचार करा, एका सेकंडला तिथे तेवढे बॉम्ब ब्लास्ट होत असतात, तर तिकडे किती अमाऊंट ऑफ एनर्जी तयार होत असेल. म्हणून त्याची ग्रॅव्हिटेशनल फील्ड वाढते. समजतं? तर हा झाला टोटल आपला ग्रॅव्हिटीचा कन्सेप्ट. मग आता आपल्याला या चॅप्टर मध्ये बघायचं काय, तर या चॅप्टर मध्ये जो पहिला लॉ आहे तो सगळ्यांचाच फेवरेट म्हणजे न्यूटन्स लॉ. पण आतापर्यंत आपण न्यूटन्स लॉ ते आपले फोर्सेसचे बघितले. समजते? हा पण एक फोर्सच आहे, पण हा स्पेशली ग्रॅव्हिटी बद्दल आहे. म्हणून जेव्हा आपण फिजिक्स करतो तेव्हा बघा खूपसे न्यूटन्सचे लॉ आहेत, म्हणजे खूपशा गोष्टी त्याने डिफाईन केलेल्या आहेत, पण पुढे वाचणं गरजेचं आहे. समजते? फिजिक्स मध्ये भरपूर तुम्हाला न्यूटन्सचे लॉ येणार. मग हा कुठला न्यूटन्सचा लॉ आहे आपण बघूया. चला आपण आपल्या आन्सर वरती येऊया. बघा क्वेश्चन 1 काय आहे, स्टेट न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. म्हणून मी ग्रॅव्हिटेशनला मला काय केलंय, अंडरलाईन केले. हा कुठला लॉ आहे, न्यूटन्सचाच आहे, पण आपल्याला याच्यामध्ये डिफाईन काय करायचं, कोणाबद्दल जास्त इम्पॉर्टन्स आहे, ग्रॅव्हिटेशनचा. तर आपण जरा आपल्या आन्सर वरती येऊ. ठीक आहे, मी तुम्हाला अॅनिमेशन मध्ये सगळं हे दाखवणार आहे, आपल्या व्हिडिओ मध्ये सगळं येणार आहे, आलेलं पण असेल. आता तुम्ही आन्सर प्रॉपर जे आन्सर आहे बोर्ड वरती ते आपण बघून घेऊया. समजतंय? त्याच्या आधी मी तुम्हाला थोडी फक्त ही डायग्राम सांगेन. समजतंय? नीट समजून घ्या. स्टँडर्ड डायग्राम आहे. तुम्हाला हा एक ऑब्जेक्ट दिसतोय, ऑब्जेक्ट म्हणा पार्टिकल म्हणा काही चालेल, म्हणून मी त्या ऑब्जेक्टला ऑर पार्टिकल म्हणून दिलेलं आहे. तुम्ही दोघांपैकी काही लिहू शकता. समजतंय? तर समजा हा माझा एक ऑब्जेक्ट आहे, पार्टिकल आहे, तो थोडा मोठा काढलाय. समजतंय? आणि याला नाव दिलं m1, म्हणजे याचं मास जे आहे बघा, वेट नाही मास बोलायचं. समजतंय? वेट एक वेगळी कन्सेप्ट आहे, मास एक वेगळी कन्सेप्ट आहे. समजतंय? नाही तर 10वी पर्यंत आपल्या सगळ्या गोष्टी सेमच असतात, मास पण आणि वेट पण. नाही, इकडे काय बोलायचं, मास. तर याचं मास काय आहे, m1 याला मी कन्सिडर केलं ऑब्जेक्ट फर्स्टला, आणि सेकंड ऑब्जेक्टला काय मी कन्सिडर केलं तर थोडा छोटा काढलेला आहे, तर त्याला काय केलेलं मी m2. आणि या दोघांमधलं जे डिस्टन्स आहे त्याला मी r ने कन्सिडर केलं. समजतंय? रेडियस नाही, मी त्याला फक्त r ने कन्सिडर केले. काय आहे ते, दोन ऑब्जेक्ट और पार्टिकल मधलं डिस्टन्स. समजतंय? किती नोटेशन बघितलं आपण, 3 बघितलं सध्या तरी. एक m1 म्हणजे ते एका ऑब्जेक्टचा मास आहे, m2 म्हणजे ते एका दुसऱ्या ऑब्जेक्टचा मास आहे, आणि त्या दोघांमधलं जे डिस्टन्स आहे त्याला आपण काय बोलतोय, r, स्मॉल r. हा, आता प्लीज या चॅप्टर मध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला खूपशा गोष्टी कॅपिटल आणि स्मॉल मध्ये रिपीट होणार. म्हणजे जसं तुम्ही आता इथे स्मॉल r बघताय, तसं नंतर तुम्हाला एक कॅपिटल R म्हणून पण येणार. म्हणून या चॅप्टर मध्ये कॅपिटल काय आहे, स्मॉल कोण आहे हे समजणं इम्पॉर्टंट आहे. तर इकडे आपला कोण आहे, स्मॉल r, तर आपण काय कन्सिडर केलं, दोघांमधला डिस्टन्स. कळालाय? चला आपण आन्सर वरती येऊया. बघा पहिले तर ना एकदम सिंपल लॉ आहे, तुम्हाला मॅथमॅटिकल स्टेटमेंट वरनं पण लक्षात राहून जातो, पण बोलता पटकन आला पाहिजे. समजते आपल्याला? चला आपण आपला लॉ बघायला. एव्हरी पार्टिकल और ऑब्जेक्ट, तुम्ही काही बोला, म्हणजे एव्हरी पार्टिकल ऑफ द मॅटर और एव्हरी ऑब्जेक्ट ऑफ द मॅटर, काही बोला चालणार. ठीक आहे? एव्हरी पार्टिकल और ऑब्जेक्ट ऑफ द मॅटर अट्रॅक्ट्स. आता अट्रॅक्ट म्हणजे काय, एकमेकांकडे ओढणं. समजते? अट्रॅक्ट करणं, अट्रॅक्ट्स एव्हरी अदर पार्टिकल और ऑब्जेक्ट. चला आपल्याला कन्फ्युजन होते म्हणून मी फक्त या आन्सर मध्ये पार्टिकल बोलतो. ठीक आहे? तर चला आपण परत बघूया. एव्हरी पार्टिकल ऑफ द मॅटर, बघा काय बोलतो, एव्हरी पार्टिकल ऑफ द मॅटर. पहिलं तुम्ही एवढं बघणार, एव्हरी पार्टिकल ऑफ द मॅटर अट्रॅक्ट्स एव्हरी अदर पार्टिकल ऑफ दॅट मॅटर. म्हणजे ही नेक्स्ट आहे, एव्हरी अदर पार्टिकल ऑफ द मॅटर विथ. आता इथनं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, म्हणजे मी तुम्हाला एक सिंपल ह्या तुम्ही बोलणार सर आम्हाला काय समजलं, एव्हरी पार्टिकल ऑफ द मॅटर अट्रॅक्ट्स एव्हरी अदर पार्टिकल ऑफ द मॅटर. आता मी तुम्हाला एक साधा एक्झाम्पल देतो, या 2 लाईन्स आहेत. समजा माझ्या हातात एक कॉटन आहे, कॉटन. ठीक आहे? नीट समजून घ्या एक्झाम्पल, तर तुम्हाला समजणार आहे पहिली लाईन. कळते? कारण भरपूर जण मराठी मीडियम असतात, थोडाफार म्हणजे समजायला थोडाफार प्रॉब्लेम होतो, इव्हन इंग्लिश मीडियम वाल्यांना पण आणि सेमी वाल्यांना समजतं. म्हणून एक्झाम्पल वर नाही लाईन लक्षात घ्या. माझ्या एका हातामध्ये कॉटन आहे, त्याला मी फाडला आणि हातात ठेवला, आणि एका हातामध्ये म्हणजे दुसऱ्या हातामध्ये माझ्याकडे पेपर आहे, नॉर्मल आपला पेपर, आणि मी बघतोय दोघांना असं जॉईन करायला. अरे होतंय होतंय का, होतंय नाही. म्हणजेच काय, एव्हरी पार्टिकल ऑफ द मॅटर, म्हणजे समजा माझ्याकडे पूर्ण कॉटनचाच पार्टिकल आहे, तर तो कॉटनच्याच पार्टिकलला अट्रॅक्ट होणार. समजतंय? म्हणजे जसं की मी तुम्हाला बोललो, मॅग्नेटलाच अट्रॅक्ट होणार. मॅग्नेट आणि प्लास्टिक घ्यायला गेलो, हा मॅटर वेगळा हा मॅटर वेगळा, तर दोघांना मी जर अट्रॅक्ट करायला गेलो तर होणार आहे का, नाही. म्हणून काय बोलतोय आपण, एव्हरी पार्टिकल ऑफ द मॅटर, म्हणजे कुठल्याही पार्टिकलचा मॅटरचा पार्टिकल अट्रॅक्ट्स एव्हरी अदर पार्टिकल ऑफ द मॅटर विथ फोर्स. हा वर्ड समजून घ्या, विथ फोर्स विच इज
डायरेक्टली प्रपोर्शनल. आता तुम्हाला एवढं तर माहिती आहे डायरेक्टली प्रपोर्शनल म्हणजे काय. जर समजा एक क्वांटिटी वाढली तर त्याच्या समोरची दुसरी क्वांटिटी आहे ती पण वाढणार. समजतंय. म्हणजे ही 5 असेल तर ही पण 5 असणार, ही 10 असेल तर ही पण 10 असणार. म्हणजे काय करणार, दोन्ही वाढत जाणार डायरेक्टली प्रपोर्शनल, किंवा दोन्ही कमी होत जाणार पण सेम अमाउंट ऑफ मनी. समजतंय. डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. आता मी तुम्हाला सांगितलं आपण अँगल ऑफ मेजरमेंट मध्ये पण मी तुम्हाला सांगितलंय प्रोडक्टचा अर्थ काय असतो मी त्याच्या साइडला लिहून ठेवतो. मल्टिप्लिकेशन. कळतंय. काय आहे डायरेक्टली प्रपोर्शनल टू द, म्हणजे कोण डायरेक्टली प्रपोर्शनल आहे, फोर्स डायरेक्टली प्रपोर्शनल कोणाला आहे, प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. मासेस म्हणजे काय बघा, याचा मास काय आहे m1, याचा मास काय आहे m2. दोन जण आहेत ना म्हणून आपण काय बोलतोय मासेस. मास चुकून पण बोलायचं नाही. ग्रामर इकडे इम्पॉर्टंट ठरणार तुमचं. तुम्ही इथे फक्त जर मास लिहिलं तर एकच ऑब्जेक्ट कन्सिडर होणार. मासेस लिहिताय तेव्हा तुम्हाला समजणार की दोन ऑब्जेक्ट आहेत. समजतंय. बघूया. आणि लगेच मी तुम्हाला बघा आता पहिली लाईन काय बघितली आपण, फोर्स डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. तर चला आपण लगेच लगेच मॅथमॅटिकल स्टेटमेंट बघूया. फोर्स डायरेक्टली प्रपोर्शनल कोणाला आहे, प्रोडक्ट. प्रोडक्ट म्हणजे तुम्ही इथे मल्टिप्लिकेशनची साइन कन्सिडर करू शकता. m1 आणि m2 हे काय झाले, दोन आपले मासेस. समजतंय. म्हणजे फोर्स डायरेक्टली प्रपोर्शनल कोणाला आहे, प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन ऑफ देअर मासेस. कळालंय. नेक्स्ट अँड इनव्हर्सली प्रपोर्शनल. आणि इनव्हर्सली प्रपोर्शनल, आता इनव्हर्सली प्रपोर्शनलचा अर्थ काय असतो, इनव्हर्सली प्रपोर्शनल म्हणजे एक क्वांटिटी जर त्या अमाउंट ऑफ मध्ये वाढते तर दुसरी क्वांटिटी त्याच अमाउंट मध्ये कमी होणार आहे. समजतंय. डायरेक्टली प्रपोर्शनल म्हणजे काय, दोन्ही वाढणार आहे तर दोन्ही कमी होणार. पण इनव्हर्सली प्रपोर्शनल म्हणजे काय, एक जर वाढलं तर दुसरं काय होणार, तेवढ्यानेच कमी होणार. समजतंय. इनव्हर्सली प्रपोर्शनल म्हणजे इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर. स्क्वेअर म्हणजे काय, आपण बोलू पॉवरला 2 येणार. स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. आता डिस्टन्स काय आहे त्या दोघांमधलं, त्या दोन ऑब्जेक्ट मधलं r. तर त्या दोघांमधलं डिस्टन्स बिटवीन देम आणि त्याचं काय फक्त डिस्टन्स आहे का नाही, त्याचं काय असणार आहे, डिस्टन्सचं स्क्वेअर. म्हणून आपण लगेच त्याची मॅथमॅटिकल स्टेटमेंट बघूया. बघा काय आहे, f इनव्हर्सली प्रपोर्शनल. इनव्हर्सली म्हणजे तुम्ही बघितलं असेल 8, 9, 10 पासून आपण बघतो. इनव्हर्सली म्हणजे काय लिहितो, 1 मध्ये लिहितो. एवढं लॉजिक क्लिअर आहे. इनव्हर्सली प्रपोर्शनल म्हणजे काय, 1 मध्ये. म्हणजे मी जसं तुम्हाला सांगितलं फोर्स जर एका ह्याने वाढला तर हा तेवढा ह्यानेच काय होणार आहे, कमी. इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर. स्क्वेअर आला इथे कोणाचा आहे, डिस्टन्स बिटवीन देम. या दोघांमधला डिस्टन्स काय आहे, r. म्हणजे इकडे आपल्याला सेकंड मॅथमॅटिकल इक्वेशन काय भेटली, f इनव्हर्सली प्रपोर्शनल टू 1/r². कळालंय. हे पहिलं आहे डायरेक्टली प्रपोर्शनल. पण दोन्ही इक्वल टू कोणाला आहे, फोर्स विच इज फोर्स. दोघं हे कोणाचे इक्वेशन आहे, फोर्सचे. या दोन मॅथमॅटिकल इक्वेशन झाल्या. पहिल्याला मी 1 दिलं, सेकंडला सेकंड इक्वेशन दिली. आता मी फ्रॉम 1 and 2 काय लिहू शकतो, f म्हणजे मी कंबाईन केलं दोन्ही इक्वेशनला. f डायरेक्टली प्रपोर्शनल m1 into m2 आणि तेच इनव्हर्सली प्रपोर्शनल म्हणजे कुठे जाणार, डिनॉमिनेटर मध्ये r². म्हणजे बघा हे दोन इक्वेशन आहेत ते मी कंबाईन केलेले आहेत. न्यूमरेटरला जे इथे होतं ते आलं, इकडे जे डिनॉमिनेटरला होतं ते आलं. नीट बघा इकडे अजून माझं इक्वल टू आलेलं नाहीये, ते आता येणार नेक्स्ट स्टेपला. आता हे लॉजिक तुम्हाला मे बी माहिती असेल पण समजून घ्या. आता काय असतं, जेव्हा ही प्रपोर्शनॅलिटीची साइन निघून जाते, प्रपोर्शनॅलिटीची साइन निघून जाते तेव्हा काय येतं बघा, तेव्हा इक्वल टू ची साइन येते आणि एक कॉन्स्टंट येतो. समजतंय. जेव्हा कधी पण आपण प्रपोर्शनॅलिटीची साइन काढून टाकणार तेव्हा काय येणार, इक्वल टू ची साइन आणि एक त्याचा कॉन्स्टंट येणार. तो आता इथे कॉन्स्टंट म्हणून कोणाला आहे बघा, कॅपिटल G. मी तुम्हाला आधीच सांगितलंय या चॅप्टर मध्ये खूप इम्पॉर्टंट असणार आहे की तुम्ही कॅपिटल आणि स्मॉल मध्ये कन्फ्युज नाही होणार. समजतंय. ह्याला काय बोलतो आपण इथे, कॉन्स्टंट नेहमी कुठला असणार आहे, कॅपिटल G. तुम्ही चुकून पण स्मॉल G लिहिला तर त्याचा अर्थ पूर्ण वेगळा होणार. कळतंय. हे कॉन्स्टंट कुठला आला, G. हे कसं आलं, जेव्हा प्रपोर्शनॅलिटीची साइन निघून जाते तेव्हा काय येतं, इक्वल टू आणि कॉन्स्टंट. झालंय. म्हणजे आता आपल्याला फोर्सची व्हॅल्यू मिळालेली आहे. मग आता जर आपण बघूया हा कॅपिटल G म्हणजे काय. आता तुम्हाला आतापर्यंत काय माहित असणार, सर आम्हाला स्मॉल G माहिती, ते म्हणजे ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असतं. बरोबर आहे. पण तो काय आहे, स्मॉल G. आता आपण इथे काय लिहिलेलं आहे, कॅपिटल G. मग तो काय आहे बघूया. कॅपिटल G इज युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचा अर्थ तुम्हाला समजतोय. म्हणजे मी अर्थ वरती आहे, मी मून वरती आहे, मी युरेनस वरती आहे, मी प्लुटो वरती आहे, मी सन वरती आहे, मी कुठेही आहे, माझ्यासाठी तो ग्रॅव्हिटीचा कॉन्स्टंट आहे तो सेम राहणार आहे. युनिव्हर्सल कॉन्स्टंट. कॉन्स्टंट म्हणजे काय, सगळ्यांसाठी सेम. युनिव्हर्सल आहे. युनिव्हर्सल म्हणजे आपल्या युनिव्हर्स मध्ये कुठेही जाऊया आपल्याला नंबर काय भेटणार, त्याचा हा कॅल्क्युलेटेड आहे. तो तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा नाही, तो आपल्याला जस्ट लक्षात ठेवायचा असतो. का, तर सम सॉल्व्हिंग साठी.
समजते जी ची व्हॅल्यू काय असते 6.67 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. हे आपल्याला नंतर लक्षात राहून जातं. फक्त मला सांगायचं हेच आहे की कॅपिटल जी आणि स्मॉल जी यामध्ये कन्फ्युजन करू नका. समजलंय? बघा काय होतं न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. पहिलं काय होतं आपलं न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन मध्ये आपण काय बघितलं एव्हरी पार्टिकल ऑफ द मॅटर, पार्टिकल बोला ऑब्जेक्ट बोला चालणार आहे, एव्हरी पार्टिकल ऑफ द मॅटर अट्रॅक्ट्स एव्हरी अदर पार्टिकल ऑफ दॅट मॅटर. मग फोर्स विच इज, आता फोर्स आहे मग तो कसा असणार आहे डायरेक्टली प्रपोर्शनल कोणाला असणार तुमच्या मासेसला, पण त्यांचं काय असणार आहे प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. प्रोडक्ट म्हणजे काय मल्टिप्लिकेशन म्हणजे m1 इंटू m2 डायरेक्टली प्रपोर्शनल टू f. म्हणजे ही आपल्याला पहिली इक्वेशन. सेकंड काय आहे आणि इनव्हर्सली प्रपोर्शनल कोणाला असणार आहे स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. स्क्वेअर देणं इम्पॉर्टंट आहे. तुम्ही डिस्टन्स बिटवीन देम बोलणार चुकणार. स्क्वेअर म्हणजे काय f इनव्हर्सली प्रपोर्शनल टू 1/r. मग आपण काय करणार दोन इक्वेशनला कंबाईन करणार आणि मग आपण काय करणार हा ही स्टेप परत एकदा बघूया. प्रपोर्शनॅलिटी साइन केली का काय तर इक्वल टू आणि कॉन्स्टंट. कॉन्स्टंट काय आहे तो जी, त्याला काय बोलतो आपण युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. समजलं? आणि त्याची व्हॅल्यू ही एकच असते, ती बदलणार नाही. तुम्हाला डायग्राम समजली असेल, तुम्हाला हा लॉ पण समजला असेल. 2 आणि जास्तीत जास्त 3 मार्क्सला हे आन्सर येऊन जातो आपल्याला. समजते? आज आपला फिजिक्सचा पहिलाच दिवस आहे आणि पहिले 3-4 जे म्हणजे 2-3 जे दिवस असणार आहे ते आपण लॉजच असणार आहे. तर कन्फ्युजन नका करू. पहिला कुठला आहे न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. समजलाय नक्की? थँक्यू. आणि हे सगळं आपण ॲनिमेशन मध्ये मी तुम्हाला प्रॉपर आपल्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला समजणार. समजतंय? थँक्यू. Universal law of gravitation. The universal law of gravitation states that every object in the universe attracts every other object with a force that is directly proportional to product of the masses and inversely proportional to the square of the distance between them. Let to